नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजे, असे जाणते राजे ज्यांना महाराष्ट्रातला राजकीय जाणता असं देखील म्हटलं जातं. महाराष्ट्राची राजकीय नस शरद पवारांना कळली आहे असं देखील समजलं जातं. पण राजकीय नस शरद पवारांना खरंच कळली आहे का? दुखणं कुठं आहे याचा अंदाज शरद पवारांना आलाय का? हे जरा तपासायला पाहिजे. महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या मध्ये जे काही उलथापालथ, बदल, बंडखोरी या सगळे प्रकार होत आहेत त्याविषयी बोलायला पाहिजे. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणाची नस शरद पवारांना आता हाती लागत नाहीये की काय असा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे, काही विषयावर बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांचे अत्यंत लाडके जितेंद्र आव्हाड यांची काय गंमत होतीये ते दाखवतो. जितेंद्र आव्हाड यांची आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्याची झालेली बाचाबाची, गलती किसकी यावरूनची आहे, ती बघून घ्या. आपल्या कार्यकर्त्यांना अगदी निवडणुकीच्या तोंडावर कसं वागायला हवं या संबंधीचं शिक्षण पवार अजून देऊ शकलेले नाही आहेत. आणि म्हणूनच एखाद्या वेळेला उमेदवारी मिळाली नाही की त्याबाबतचं बंड करण्याची वृत्ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आहे. म्हणजे आपल्याच नेत्याच्या तोंडाला काळं फासण्यापर्यंतची आणि पोस्टर फाडण्यापर्यंतची मजल कार्यकर्त्यांची जाऊ लागली आहे. दृश्य दाखवतोय परळीतलं, जिथे शरद पवारांनी तिथे परळीत उमेदवारी देऊ म्हणून घेतलेल्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी न देता परळीत ओबीसी विरुद्ध मराठा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिथल्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त झाल्यात. त्या काय आहेत ते दाखवतो. बघितलं, म्हणजे थेट पवारांचं पोस्टर फाडून त्यावर काळं फासून आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्याच्या पर्यंत कार्यकर्ता जाऊ लागलाय. पवारांना ही राजकीय नस कळते आहे का या प्रश्नाचं उत्तर आता घ्यायला हवं. माणसाचं वय वाढू लागलं की समज, आकलन आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा क्षीण होत असते असं म्हणतात. कदाचित तसं काही होत असलं पाहिजे. कारण मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळावर त्या काळात नियुक्त केलेले तिथले कदम नावाचे आमदार, जे तुरुंगातूनही निवडून आले होते, यावेळी कदमांना उमेदवारी न देता त्यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पवारांनी घेतला. आणि सिद्धी कदम यांची उमेदवारी कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी वाढवते आहे हे लक्षात आल्यावर पवारांनी आपलाच निर्णय फिरवला आणि तिथे सिद्धी कदम यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आला. पवारांना उमेदवारी बदलावी लागते हेही खूप महत्वाचं आहे. आता काही ठिकाणी पवारांनी माणसं फोडली असा कांगावा शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेहमी करत असतात. त्यातल्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्याकडे शरणागती पत्करून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून स्वतःला उमेदवारी मिळवून घेतली आणि पवारांनी अजित पवारांचाच पक्ष फोडला. नुसतं अजित पवारांचा पक्ष फोडला असं नव्हे, तर पवारांना आता माजलगावमध्ये देखील अशीच अडचण होती. जयसिंह सोळंके यांना उमेदवारी घोषित करतायत. जयसिंह सोळंकेचे काका प्रकाश सोळंके यांना अजित पवार गटाने उमेदवारी घोषित केलेली आहे. जयसिंह सोळंके यांना उमेदवारी घोषित करायची असेल तर पवारांच्याकडे उमेदवारीसाठी आलेले भाजपचे नेते रमेश आडसकर यांचं काय करायचं असा मोठा प्रश्न पडतो. आधी पवारांनी गोड बोलून परळीत जसं अनेकांना घेतलं होतं तसं माजलगावमध्ये रमेश आडसकरांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि या रमेश आडसकरांना उमेदवारी देण्याचा विचार चालू होता, पण ती दिली गेली नाही. रमेश आडसकर आता इंडिपेंडेंटली उभं टाकण्याच्या मूडमध्ये आहेत. इथेही शरद पवारांना
आपल्या निर्णयाची अडचणच होते आहे. म्हणजे इथे पुन्हा एकदा पवारांनी नुसता पक्ष फोडला असं नव्हे तर घर सुद्धा फोडलं. कारण प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत जयसिंह सोळंके. जसं मुंडेंच्या घरात बीडमध्ये तर पवारांनी किती घरं फोडलीत आणि किती पुतण्यांना आपल्या बाजूला केलंय सांगता येत नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे काका पुतणे धनंजय मुंडे पवारांनीच फोडले. जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर काका पुतणे पवारांनीच फोडले. तिकडे पुन्हा गेवराईतली ही काका पुतण्यांची लढाई पवारांनी अशीच फोडून उभी करून दिली. आणि आता प्रकाश सोळंके विरुद्ध संदीप सोळंके अशी ही फाईट होते आहे. काका पुतण्यामधली ही फूट पवारांची फक्त माजलगाव किंवा बीड जिल्ह्यापुरती मर्यादित उरलेली नाहीये, तर ती आता बारामतीत सुद्धा झाली आहे. युगेंद्र पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार हे अजित पवार त्यांचे काका लागतात. युगेंद्र पवार पुतण्या लागतात. आपल्या घरातल्या काका पुतण्यांना सुद्धा एकमेकाच्या समोर उभा करून आपला पुतण्या फोडल्याचा बदला कदाचित शरद पवार घेत आहेत. पण शरद पवारांच्या या सगळ्या चाली शरद पवारांच्यासाठीच अडचणीच्या ठरतायत असं वाटू लागलंय. काय होईल? शरद पवारांचे हे पक्ष आणि कुटुंब फोडण्याचं राजकारण कितपत यशस्वी होईल ते आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. बघूया निकाल काय लागतोय ते. नमस्कार.